नमस्कार, ताईस किचन यूट्यूब मराठी चॅनलवर आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला अतिशय हेल्दी आणि पौष्टिक असे मुलांच्या आवडीचे खुसखुशीत भरपूर लेयर असलेले मैद्याचा वापर न केलेले गव्हाच्या पिठापासून खारी बनवणार आहोत आणि तेही सोप्या पद्धतीने। अगदी कोणतेही साहित्य घरात मिळेल असंच आहे। चला तर रेसिपीला सुरुवात करू। त्यासाठी मी इथं 2 वाटे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। 2 चमचे मी इथं कडकडीत मोहनासाठी तेल घेतलेलं आहे। अर्धा चमचा जिरे घेतलेले आहे। 1 चमचा ओवा घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। 3 चमचे मी इथं वितळलेलं तूप घेतलेलं आहे आपल्याला स्लरी बनवण्यासाठी। इथं अर्धा चमचा कॉर्नफ्लोअर आणि 1 चमचा मैदा घेतलेला आहे। चला तर आपण आता हे पिठामध्ये आपण मीठ टाकून घेतलेलं आहे। परातीमध्ये पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मीठ, आता इथे मी ओवा घेतलेला आहे। ओवा आपण हातावरती क्रश करून घेणार आहोत। थोडासा चोळून टाकल्याच्या नंतर याचा फ्लेवर खूप छान लागतो आपल्या खारीमध्ये। जिरे सुद्धा मी हातावरती थोडंसं चोळून टाकते। आता हे मिक्स करून घेते। यामध्ये मी आता कडकडीत तेलाचं मोहन टाकून घेणार आहे। सुरुवातीला मी याला चमच्याने मिक्स करते, गरम आहे। आता मी हाताने चोळून घेते। आपल्या पिठाला तेल छान चोळून घ्यायचं आहे। याला मी हातानेच आता चोळणार आहे। तर इथं माझं पिठाला तेल चोळून झालेलं आहे। आता आपण थोडं थोडं पाणी टाकून याचं घट्टसर पीठ मळून घेणार आहोत। पीठ आपल्याला अगदी घट्टसर मळायचं आहे। तर बघा, इथं मी छान असं घट्टसर पीठ मळून घेतलेलं आहे। आता आपल्याला याचे सारखे आपल्याला भाग करायचे आहे। तर इथं मी थोडेसे याला पसरवून घेते। सुरुवातीला मी 2 भागामध्ये डिवाइड करते। नंतर आपण याचे 8 भाग करून घेणार आहोत सारखे। याचे आपल्याला 8 पोळ्या तयार करून घ्यायच्या आहे। आता याच्यातील एक गोळा मी काढून घेते। त्याचा आपण छोटासा गोल गोल असा पोळीचा उंडा बनवून घेणार आहोत। याला मी थोडंसं साईडला ठेवते। आता आपण इथं वितळलेलं तूप घेतलेलं आहे। याची आपल्याला स्लरी बनवून घ्यायची आहे। कॉर्नफ्लोअर आणि मैदा यामध्ये टाकून घेतलेला आहे। आता याचं आपण छान अशी पतली अशी स्लरी बनवून घेतलेली आहे। आता मी इथं पोळपाट घेते। पोळपाटावरती आपण बनवून घेतलेला उंडा घेतलेला आहे। त्या सुक्या पिठामध्ये बुडवून घेते। आता आपण याची पोळी लाटून घेणार आहोत। तर बघा, इथं छान पातळ आपली पोळी लाटून झालेली आहे। पोळी आपल्याला पातळच लाटायची आहे। तर अशाच पद्धतीने मी आपल्या संपूर्ण पोळ्या लाटून घेते। तर इथं माझ्या पूर्ण पोळ्या लाटून झालेल्या आहे। एक पोळी मी पोळपाटावरती घेतलेली आहे। यावरती आपण तूप आणि कॉर्नफ्लॉवर मैद्याचं जे स्लरी बनवून घेतलेली आहे ती टाकून घेतलेली आहे। ती आपल्याला छान अशी कडापर्यंत लावून घ्यायची आहे पोळीच्या। आता यावरती थोडंसं सुकं पीठ टाकते मी। असं केल्याने आपल्या खारीचे लेयर खूप छान पडतात। आता यावरती दुसरी पोळी मी ठेवून घेते। छान असं याला हाताने प्रेस करून घेतलेली आहे। दुसऱ्या पोळीवर पण आपण सेम तसंच करणार आहोत। आता मी अशाच पद्धतीने आपल्या 4ही पोळ्यांना ह्या एकावर एक ठेवून घेतलेले आहे। आता याचा आपण एक फोल्ड करून घेणार आहोत। तर बघा, इथं मी अशा पद्धतीने फोल्ड करून घेते। छान प्रेस करून फोल्ड केलेला आहे। यावरती सुद्धा तूप लावून घेतलेलं आहे आणि सुकं पीठ। इथे मी याला चौकोनी शेप दिलेला आहे। याच्यावर थोडंसं तूप, अशी स्लरी, सुकं पीठ आणि फोल्ड केलेलं आहे। तर बघा, इथं आपलं पहिला उंडा तयार झालेला आहे 4 पोळ्यांचा। किती छान लेयर आहे। आता अशाच पद्धतीने मी दुसरा सुद्धा बनवून घेते। दुसरा सुद्धा आपला बनवून तयार झालेला आहे। आता याच्यावरती मी झाकण ठेवून याला 10 मिनिटांसाठी फ्रीजमध्ये ठेवणार आहे। तुमच्याकडे जर ऑडी इकोबेकचा पेपर असेल तर तुम्ही त्यामध्ये रॅप करून ठेवा। आता 10 मिनिटं झालेली आहे। बघा, छान सेट झालेलं आहे।
तर फ्रीजमध्ये ठेवल्याने आपलं तूप जे वितळलेलं असतं ते घट्टसर होतं आणि याचे लेयर छान पडतात। तर सुक्कं पीठ लावून घेतलेलं आहे मी। आता आपण याला हलक्या हाताने लाटणार आहोत। तर बघा इथं असं एवढ्या जाडीमध्ये मी हे चौकोनी आकारात लाटून घेतलेलं आहे। याच्या साईडचं कडा मी काढून घेते जेणेकरून आपल्या खारी छान सारख्या पडतील। खारी आपण तुमच्या आवडीने तुम्ही छोट्या मोठ्या करू शकता। इथे मी चौकोनी आकारात करून घेतलेले आहे। आता मी इथं हे संपूर्ण खाऱ्या प्लेटमध्ये काढून घेते। कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे। त्यामध्ये पिठाचा मी थोडासा गोळा टाकून दाखवते। आपलं तेल जास्त गरम नाहीये, आपल्याला जास्त गरम तेल नको आहे, मीडियम गरम हवे। आता इथं मी आपल्या खाऱ्या टाकून घेत आहे। जेवढ्या बसेल तेवढ्या मी तेलामध्ये खारी टाकणार आहे आणि गॅसची फ्लेम मात्र आपल्याला कमी ठेवायची आहे। कमी गॅसवरतीच आपण आपल्या खाऱ्या तळणार आहोत, म्हणजे आतपर्यंत त्या छान तळल्या जातील आणि लेयर सुद्धा त्याचे छान मोकळे होतील सुटसुटीत। तर बघा इथं कमी गॅसवरतीच मी आलटून पलटून आपली खारी छान तळून घेतलेली आहे सोनेरी रंग येईपर्यंत बघा। तर इथं माझी पहिली बॅच तयार झालेली आहे तळून। आता आपण अशाच दुसरी सुद्धा तयार करून घेतलेली आहे। तर अशाच पद्धतीने आपण संपूर्ण खाऱ्या तळून घेतलेल्या आहे। बघा किती छान लेयर पडलेली आहे आणि फुगलेली सुद्धा आहे टम्म आहे की नाही। घरच्या घरी हेल्दी आणि पौष्टिक खारी मुलांसाठी किती छान आहे। तर तुम्ही सुद्धा अशीच खारी बनवा। तुमची खारी कशी झाली ती कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।